चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं। आरटीओ चेकपोस्टच्या नावाखाली खासगी व्यक्तीकडून वसुली झालेली आहे, वसुली करण्यात आली आहे। ट्रक चालकांची रोज लाखोंची लूट यामुळे सुरू आहे असं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यामधील महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील परसोडा गावाजवळ ही घटना समोर आली आहे। हे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावर आणि या मार्गावरती एक गंभीर प्रकार आपल्याला समोर आलेला आहे। तेलंगणा आणि महाराष्ट्र बॉर्डरवरती जो हद्द आहे त्या हद्दीवरती चंद्रपूर आरटीओच्या माध्यमातून अवैधरित्या खाजगी लोकांच्या माध्यमातून ट्रक चालकाकडून वसुली केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। इथं गाडी काय थांबवली होती? हे अवैध वसुली द्यायसाठी। अच्छा, हा, हे काय म्हटलं तर हे काय करतात, आम्ही दर ट्रिपला एक प्रति 100 रुपये यांना द्यावं लागतात आम्हाला। कशाचे हे माहिती नाहीत। आम्ही प्रश्न जेव्हा विचारतो ते आमची एंट्री आहे। काही वेळ आम्ही यांना सुद्धा प्रश्न केलेत, काही आम्ही एक ड्रायव्हर समाज एकजूट येऊन सर्वजण यांना विचारले सुद्धा, त्यावेळेस जाब देत नाहीत हे लोक। आणि नंतर आम्ही जर समजून घ्या, जर आम्ही देतच नाही म्हटलं ते आमच्या मालकांना सांगतात की तुमचे ड्रायव्हर लोक आम्हाला पैसे देत नाहीत, यांना उतरून टाका, हा ड्रायव्हर चालला नाही पाहिजे। म्हणजे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोध गेलो तर आम्हाला काम करण्यास रोखण्यात येते। परप्रांताची गाडी आली, समजून यूपीची आली, तेलंगणाची आली, एपी पासिंग आली, कुठली बाहेरची गाडी आली, पासिंग बघून 1000 घेतात, 1500 घेतात, 2000 घेतात, मनमानी कारभार चालतं। पण कायद्यानं कारवाई करा ना, कायद्यानं कारवाई करा, कोण रोखलाय का ना? यांच्या सर मी एक उदाहरणामध्ये एक गोष्ट सांगतो। यांनी जर समजून घ्या एखादी गाडी यांनी विना चेक न करता गाडी सोडून दिली आणि त्या गाडीचं समजून घ्या एक उदाहरणार्थ एक इन्शुरन्स लॅप्स होतं आणि समोर जाऊन त्या गाडीची जर दुर्घटना झाली तर त्या ड्रायव्हरला ते मुआवजा भेटणार का? हे इथं बसले आहेत ना, कायद्यानं मग चेक करा, इन्शुरन्स चेक करा तुम्ही। इथून जर तो जाऊन ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाला तिथं किंवा तुम्ही रोखले तिथं, तो ड्रायव्हर मालकाला त्याला माहिती होणार की माझ्या गाडीचा इन्शुरन्स गेलेला आहे, त्या ड्रायव्हरला भेटणार ना, मुआवजा भेटू शकतो ना, तो कायद्यानं घेऊ शकतो ना। मग हे असे अवैध कामं करण्यापेक्षा फायद्याची कामं करा ना सर। राहुल असुटकर, पुढारी न्यूज, परसोडा, चंद्रपूर।